नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मराठा समाजाने कार्तिकी वारीतील आंदोलन घेतले मागे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी बैठक घेऊन साधला सुवर्ण मध्य. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना लागली विठुरायाच्या दर्शनाची आस. सोलापूर एसटी स्टँडवर दिसून आली वारकऱ्यांची एकच गर्दी. सीओ मनीषा आव्हाळे यांनी दाखवली तत्परता. प्रशासन अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस. सर्वत्र होतोय चर्चेचा विषय. आणि जाणीव फाउंडेशन आणि बजरंग दल गोरक्षकांची संयुक्त कामगिरी. धाराशिव इथं 7 गोवंशांना कत्तलीपासून दिले जीवनदान. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी बैठका घेऊन चर्चा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे सकल मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून कार्तिक वारीचा पेच सुटला आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते, परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या 5ही मागण्या मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव, सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त 5ही मागण्या तात्काळ मान्य केल्या. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध व आंदोलन मागे घेतले असून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री हे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीशी दुसऱ्यांदा बैठक घेऊन मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यातील कुणबी पुरावे नोंदी गोळा करण्याची मोहीम गतीने सुरू असून त्यात अधिक गती यावी यासाठी सर्व संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी यांना सूचित करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. त्याप्रमाणेच पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच प्रांताधिकाऱ्यांना मराठा भवनसाठी जागा शोधण्याबाबतही कळवण्यात आले असून बांधकामासाठी निधीचीही तरतूद करण्याचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे सारथीचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत शासनाला लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावाही केला जाईल. तसेच विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रयत्न केले जाणार असून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री महोदय वेळ देणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. त्यामुळे सर्व सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी यांनी त्यांचे आंदोलन मागे घेत असल्याचे बैठकीत सांगितले. कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात 700 वर्षांहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृद्धिंगत होत आहे. यावर्षी कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हरिभक्त परायण पूर्वा काणे, संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाबाई तिवाडी, झी मराठी फेम शाहीर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात कीर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात प्लास्टिक पिशवीचा वापर टाळा, विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, प्लास्टिकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करून शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोककलांच्या माध्यमातून केली जात असते. वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नवीन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत असल्याचे पत्रकात नमूद आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागली असून सोलापूर एसटी स्टँडवर पंढरपूरला जाण्यासाठी वृद्ध वारकरी ताटकळत उभे असलेले चित्र पाहावयास मिळाले. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरची कार्तिकी वारी सुरू झाली आहे. सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध वारकऱ्यांना आस लागली असून याच पार्श्वभूमीवर सोलापूर बस स्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी महिला तसेच वृद्ध वारकऱ्यांची गर्दी पाहावयास मिळत आहे. एसटी महामंडळाने पंढरपूरसाठी राज्यातील विविध मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. सोलापूर एसटी विभागातून देखील 200 जादा बसेस सोडल्या जात आहेत. दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी आल्याने एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान एसटी महामंडळाने ऑनलाईन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून QR कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सदरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सुरू असलेल्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात मंगळवारी संध्याकाळी भौरी पूजा आणि शेषनाग वाहन सेवा कार्यक्रम संपन्न झाला. पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये ब्रह्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. मंदिरात आठवडाभर भरगच्च धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी तिरुपती बालाजी येथून आलेल्या मंगलवाद्यात भौरी पूजा आणि शेषनाग वाहन सेवा कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात श्रींच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भरगच्च वस्त्र परिधान करून दागिन्यांनी श्रींची मूर्ती अलंकृत करण्यात आली. दरम्यान उत्सव मूर्ती शेषनाग पालखीत विराजित करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या बाहेरील बाजूस श्रींची पालखी मिरवणूक काढत प्रदक्षिणा घालून व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाच्या घोषणा देण्यात आल्या. मंदिरातील पुरोहितांच्या मंत्रघोषामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंगलवाद्यांच्या सुरांनी सारा मंदिर परिसर आध्यात्मिक आणि प्रसन्नतेने न्हावून निघाला होता. श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये ब्रह्मोत्सव कार्यक्रमात बुधवारी श्री उत्सव मूर्तीस अभिषेक करून गजवाहन सेवा कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये 51वा ब्रह्मोत्सव धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। बुधवारी पहाटे 5:30 वाजता श्री उत्सव मूर्तीस अभिषेक करून सकाळी 9 वाजता गजवाहन, पालखी सेवा, द्वार तोरणा, ध्वजकुंभ, तीर्थप्रसाद, होम हवन, आराधना आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। दरम्यान सकाळी 9 वाजता मंगलवाद्यांच्या सुरामध्ये श्रींची उत्सव मूर्ती सजवण्यात येऊन गजवाहन सेवा मंदिराबाहेरील बाजूस प्रदक्षिणा घालून गोविंदा व्यंकटरमणा गोविंदाच्या घोषणा देण्यात आल्या। पुरोहितांनी तिरुपती इथल्या वैदिक संस्कृतीने धार्मिक विधी पार पाडले। त्यानंतर श्रींची आराधना करण्यात आली। यावेळी मंदिरात भाविकांनी धार्मिक कार्यक्रमास उपस्थिती दर्शवत श्रींचे दर्शन घेतले। या प्रसंगी सारा मंदिर परिसर आध्यात्मिक वातावरणात दिसून आला। संध्याकाळी 6:30 ते 9 वाजता स्वागत समारंभ, होम हवन, कल्याणोत्सव धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे सांगण्यात आले। मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मतदान केंद्रावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 248 सोलापूर शहर उत्तर व 249 सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित राहणार आहेत। नागरिकांनी मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीचे अर्ज भरून मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावेत असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे। मतदार नोंदणीसाठी नमुना 6 भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील याप्रमाणे: मतदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो, फोटोच्या मागील बाजूस व्हाईट बॅकग्राऊंड असावे। मतदाराचे जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये एक कागदपत्र आवश्यक, ज्यात जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, 10वी-12वी बोर्ड सर्टिफिकेट ज्यावर जन्मतारीख नमूद असावी, जन्मतारीख नमूद असलेला अन्य कोणताही पुरावा, रहिवासाचा पुरावा, यामध्ये खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे: बैंक, किसान, पोस्ट ऑफिस, करंट पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, भाडे करारनामा, पाणी, दूरध्वनी, लाईट, गॅस कनेक्शन बिल, अर्जदाराचे नावे, पोस्ट विभागामार्फत पोहोच झालेला कोणताही पत्ता नमूद केलेले कागदपत्र,
मयत स्थलांतरित मतदारांच्या वगळणीसाठी त्यांनी अथवा त्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांनी नमुना 7चा अर्ज भरून सादर करावा। तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना 8 मधील अर्ज व ज्या बाबींची दुरुस्ती करावयाची आहे त्या संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे। नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून विशेष शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 व सैपन नदाफ, तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी केले आहे। जाणीव फाउंडेशन बार्शी आणि बजरंग दलाच्या सोलापुरातील गोरक्षकांनी संयुक्त कारवाईत 7 गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश आले। 19 नोव्हेंबर 2023 रोजी जाणीव फाउंडेशनचे सुमित नवले व बजरंग दलातील गोरक्षक पवनकुमार कोमटी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पापनस येथून मोठ्या प्रमाणात धाराशिव येथे मोठ्या प्रमाणात देशी गोवंशांची तस्करी होते अशी माहिती मिळताच सदर माहिती धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना कळवली। कुलकर्णी यांनी त्वरित LCB पथक यांची टीम तयार करून गोरक्षकांसोबत रात्री 2च्या दरम्यान धाराशिव मार्ग येथे सापळा रचला असता रात्री उशिरा 4च्या दरम्यान धाराशिव मार्गे एक पिकअप वाहन संशयितरित्या निदर्शनास आले। गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग करत असताना मागील काही गोतस्करी वाहने गोरक्षकांची गाडी पाहून उलट्या दिशेने पळायला सुरुवात केली। गोरक्षकांनी आपल्या नजरेस असलेल्या पिकअपचा सुमारे 40 किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतले। सदर वाहन भूमच्या हद्दीत गोरक्षकांना ताब्यात घेण्यात यश आले। भूम पोलीस स्टेशन अंतर्गत सदर वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। सदर कारवाईतील सर्व गोवंश बार्शी येथील जाणीव फाउंडेशन यांच्या गोशाळेत पुढील सांभाळ करण्यासाठी देण्यात आले। सदर कारवाईस धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, धाराशिव LCB पथक तसेच भूम पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले। कारवाई यशस्वी करण्याकरता जाणीव फाउंडेशनचे गोरक्षक सुमित नवले, बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, मानद पशुकल्याण अधिकारी पवनकुमार कोमटी, धाडसी गोरक्षक अजय भोसले, बजरंग दल शहर प्रमुख अविनाश कैयावाले, बिट्टू बारंगुळे, पवन बल्ला, सोलापूर, बार्शी व धाराशिव येथील गोरक्षक उपस्थित होते। मुस्ती येथे TS ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे हजरत टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान शिबिरामध्ये एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले। मंडळाचे हे 6वे वर्ष असून आतापर्यंत एकूण 400 जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्य केले। अशी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन TS ग्रुपने केले। सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलन केले। कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दीपक नारायणकर, सरपंच पप्पू हरे, उपसरपंच हरीश शिंदे, भीमाशंकर जमादार, अदानी माने, महादेव मोर्डे, दयानंद मोर्डे, शैलेश पाटील, जाकीर फुलारी, मणियार, भोलशा मकानदार, शफी मणियार, सैपन कोतवाल, हुसेन पठाण, कादिर फुलारी यांनी केले। या शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मुस्ती गावचे नूतन सरपंच पप्पू हरे, उपसरपंच हरीश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी सभापती भीमाशंकर जमादार, सुनील कळके, पंकज पाटील, शशिकांत मोर्डे, राम घोडके आदी मान्यवर उपस्थित होते। CEO मनीषा आव्हाळे यांनी पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आप्पासाहेब गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। दक्षिण पंचायत समितीमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात 11च्या दरम्यान दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना पक्षघाताचा झटका आल्यानंतर CEO मनीषा आव्हाळे यांनी आपल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देत अश्विनी हॉस्पिटल येथे भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करून धीर दिला। कुटुंब प्रमुख म्हणून CEO मनीषा आव्हाळे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आप्पासाहेब गायकवाड यांना सकाळी कार्यालयात 11च्या दरम्यान दैनंदिन कामकाज करताना पक्षघाताचा झटका आला। दक्षिण सोलापूर गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ त्या ठिकाणी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने अश्विनी हॉस्पिटल येथे 15 मिनिटात दाखल केले। त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने उजव्या हातापायात ताकद कमी झाली आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याबाबतची माहिती CEO यांचे स्वीय सहाय्यक देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संध्याकाळी अश्विनी हॉस्पिटल येथे गायकवाड यांच्या प्रकृतीची त्यांनी आस्थेने विचारपूस केली। त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अग्रवाल यांच्याशी अर्धा तास बसून चर्चा केली। आपल्या जिल्हा परिषदेच्या कुटुंबातील एका सदस्यावर झालेल्या आघातावर त्यांनी अत्यंत संवेदनशीलता बाळगून अश्विनी हॉस्पिटल येथे येऊन कर्मचाऱ्याची विचारपूस केली।
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले जात आहे। राज्य शासनाने धनगर समाजाला दिलेल्या 50 दिवसाचे एसटी आरक्षणाची मुदत संपल्याने राज्य सरकारने तात्काळ केंद्राकडे एसटी आरक्षणासाठी शिफारस करावी। राज्य शासनाने धनगर समाजाला दिलेल्या 50 दिवसांचे एसटी आरक्षणाची मुदत संपल्याने राज्य सरकारने तात्काळ केंद्राकडे एसटी आरक्षणासाठी शिफारस करावी, अन्यथा धनगर समाज पुन्हा रस्त्यावर उतरून केव्हाही उद्रेक करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष दत्तात्रय हिळी यांनी तहसीलदारांना दिला आहे। याप्रसंगी अक्कलकोट शहर व तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार विकास पवार यांनी निवेदन स्वीकारले। याप्रसंगी तालुका कोषाध्यक्ष शंकर भनमाने म्हणाले की राज्यघटनेत 36व्या कलमात धनगर समाज एसटी नमूद असताना गेली 75 वर्षे आदिवासी सवलतींपासून राज्य शासनाने वंचित ठेवले आहे। राज्य शासन केंद्राकडे अंमलबजावणीची शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली। याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितले होते, आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी केली। यावेळी तालुका उपाध्यक्ष पुंडलिक पांढरे, शहराध्यक्ष स्वामीराव घोडके, मिरजंगीचे भूताळी वागदरी, प्रभाकर बंदीछोडे, माजी मुख्याध्यापक सिद्धप्पा पुजारी, काशीनाथ आलुरकर, अनंतकुमार दुधभाते, बिरप्पा चेनके, बिरप्पा घोडके, येलप्पा निबाल, बरलगी बने, स्वामीनाथ गुड्डे, मिरजंगीचे भूताळी वागदरी, शिरवळचे सूर्यकांत हल्लुरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अक्कलकोट तालुक्यातून धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण शासनाच्या नाकारतेपणामुळे गेली 75 वर्ष आमचा धनगर समाज एसटी पासून वंचित आहे। खऱ्या अर्थानं आदिवासी विभागामध्ये धनगर समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या कलमामध्ये धनगर समाजाचा समावेश एसटी मध्ये केलेलाच असताना फक्त राज्य शासनाचा शिफारस केंद्राला देणं अपेक्षित असताना गेली 75 वर्ष आमच्या धनगर समाजावर या शासनाने अन्याय केलेला आहे। आता तरी आमच्या मागण्याचं या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य शासनाच्या वतीनं केंद्राला या ठिकाणी एक शिफारस करावी की एसटी आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश करावा। धनगर आणि द आणि रचं या ठिकाणी भांडवल करून आमच्या समाजाला गेली 75 वर्ष एसटी आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। म्हणून आम्ही अक्कलकोट तालुका धनगर समाज संघटनेच्या वतीनं, शहर धनगर समाज संघटनेच्या वतीनं आपणाकडे आमच्या भावना शासनाकडे कळवावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी विनंती करतो आणि अक्कलकोट तालुका धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष हेळी सरांनाही विनंती करतोय की आपण या ठिकाणी साहेबांना विनंती करावी की आपल्या समाजाच्या वतीनं। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मराठा समाजाने कार्तिकी वारीतील आंदोलन घेतले मागे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी बैठक घेऊन साधला सुवर्ण मध्य। कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना लागली विठुरायाच्या दर्शनाची आस। सोलापूर एसटी स्टँडवर दिसून आली वारकऱ्यांची एकच गर्दी। सीओ मनीषा आव्हाळे यांनी दाखवली तत्परता। प्रशासन अधिकाऱ्यांची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस। सर्वत्र होतोय चर्चेचा विषय। आणि जाणीव फाउंडेशन आणि बजरंग दल गोरक्षकांची संयुक्त कामगिरी। धाराशिव इथं 7 गोवंशांना कत्तलीपासून दिले जीवनदान। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।